आज मी रोकडीतल्या या ऑक्सिजन पार्कला भेट दिली. संदीप बनकर आणि आमचे मनोज पाटील यांनी मला इकडे यायला सांगितलं होतं. खरं तर मला यायचं असं वाटलं होतं की कशासाठी जायचं एवढं लांब. हे बघितल्यानंतर असं वाटतं की ही फार चांगली गोष्ट आहे. म्हणजे आता झाडं बघायलाच मिळत नाहीत, इतकी दुर्मिळ अवस्था झाल्या, तर मोकळ्या जागा इतकी भरायची गरज आहे. ओसाड माळरानं झाली तर ही आपल्या पिढ्यानपिढ्या लोकांनी तोडलेली झाडं आहेत. तर आता हे इतकी शिस्तबद्ध आणि इतकी चांगली देशी झाडं लावलीत आणि वाढलीत आणि ती सांभाळलीत, हा एक आदर्श आहे. रोकडीचा आदर्श गावाने घेतला पाहिजे. आणि रेल्वेची इतकी प्रचंड जागा आहे तिथं हे या पद्धतीने काम करू शकतो. भारताने याचं जरी अनुकरण केलं आणि अशी झाडं लावली तरी ती चांगली गोष्ट आहे. आणि रुकडीकरांना तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि ही झाडं तुम्हाला आशीर्वाद देतील. जगात देव एकच आहे, तो म्हणजे झाड आहे. कारण आपल्याला देव सांभाळताना बघतो, आपण देव सावली देताना बघतो, देव प्रसाद देताना बघतो. ते झाडच सावली देतं, झाडच प्रसाद देतं, झाडच अन्न देतं. त्यामुळे झाड हा देव आहे आणि तुमच्याकडे इतकं चांगलं तुम्ही त्याला जपलंय, त्यामुळे हे एक अतिशय चांगलं अभिनंदनचं काम आहे. तर तुमचं उत्तरोत्तर खूप चांगलं वाढत जावं आणि तुमच्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा तुम्हाला.